नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. आपण कालच त्या ठिकाणी ग्रुपवर एक मेसेज टाकलेला होता की ऑल इंडिया कोटासाठीची जी काही रजिस्ट्रेशनची डेट आहे ही एक्सटेंड झालेली आहे आणि सिटी सेलची देखील त्या ठिकाणी एक्सटेंड होईल. आणि आज त्या ठिकाणी सिटी सेलनं नोटीस नंबर 8 जाहीर केलेली आहे. MBBS BDS कोर्ससाठीचे जे काही रजिस्ट्रेशन आहे यासाठीची डेट त्या ठिकाणी वाढलेली आहे. आता शेवटची डेट किती आहे, आपली SML लिस्ट किती तारखेला येईल, सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी किती तारखेला येईल, नवीन जे काही कॉलेज आलेले आहे त्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी किती सीट असेल, ओके, हे आपल्याला त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्स आल्यावर कळेल. तर सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे आणि महाराष्ट्र राज्याची पहिली MBBS BDS कोर्ससाठीची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे, निवड यादी आहे, ती किती तारखेला येईल, तर हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की बघायचा आहे आणि इतर गरजू मुलांना देखील शेअर करायचा आहे. ओके, त्याचप्रमाणे जर तुम्ही ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नोटीस नंबर 8 या ठिकाणी पब्लिश आज झालेली आहे. रजिस्ट्रेशनची जी काही डेट आहे ही 15 ऑगस्ट 2026 रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यानंतर पेमेंटची जी काही डेट आहे ही सुद्धा 15 ऑगस्ट आहे. 10 वाजेपर्यंत रात्री त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता आणि डॉक्युमेंट्स अपलोडसाठी 15 ऑगस्ट 2026 12 वाजेपर्यंत रात्री तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड 17 ऑगस्ट 2026 या दिवशी होणार आहे. त्याच्यानंतर SML लिस्ट जी आहे, पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर ग्रुप ए, ज्यामध्ये MBBS BDS कोर्स येतो, तर ही 18 ऑगस्टला त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ ग्रायव्हन्स, ओके, कॅन्डिडेट नीड टू सबमिट नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स प्रूफ फॉर मेकिंग एनी करेक्शन, नो चेंजेस विल बी एंटरटेन विदाउट सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स. ओके, जर काही करेक्शन तुम्हाला करायचे असेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रूफ असल्याशिवाय करेक्शन करता येणार नाही. ओके, तर 19 ते 20 ऑगस्ट या 2 दिवशी तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन करू शकता. 20 ऑगस्टच्या रात्री 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही करेक्शन करू शकता. त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर ग्रुप ए 21 ऑगस्ट 2026 या दिवशी त्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स, आता आपली जी काही सीट मॅट्रिक्स आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन कॉलेज आलेले आहेत. ओके, तर त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी किती सीट असणार आहेत हे आपल्याला कधी कळेल. ओके, तर ते आपल्याला कळणार आहे 21 ऑगस्ट 2026 या दिवशी आपली सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला कळेल. त्याच्यानंतर ऑनलाईन चॉईस प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस फॉर ग्रुप ए. ओके, तर 22 तारखेपासून 24 तारखेपर्यंत रात्रीच्या 5:30 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकता. 22 ते 24 दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 फॉर ग्रुप ए 25 ऑगस्ट 2026 या दिवशी त्या ठिकाणी फर्स्ट निवड यादी सिलेक्शन लिस्ट आपली त्या ठिकाणी MBBS BDS कोर्ससाठी येणार आहे. त्याच्यानंतर फिजिकल जॉईनिंग म्हणजे ऍडमिशनची डेट त्या ठिकाणी काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट रात्री 5:30 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशनला जाऊ शकता. 30 ऑगस्टच्या, ओके, म्हणजे 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन ऍडमिशन करू शकता. फिजिकल जॉईनिंग टू अलॉटेड कॉलेज विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फीस DD. ओके, जर एखादा सुट्टीचा दिवस त्या ठिकाणी असेल तर पेमेंट बाय चेक इज अलो ऑन बँक हॉलिडे टू बी रिप्लेस बाय DD ऑन नेक्स्ट वर्किंग डे. इफ कॅन्डिडेट फेल टू सबमिट द DD ऑन नेक्स्ट वर्किंग डे द ऍडमिशन मे बी कॅन्सल्ड. ओके, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 26 ते 30 तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन करू शकता. ओके, जर एखाद्या दिवशी त्या ठिकाणी हॉलिडे असेल किंवा संडे असेल, बँक त्या ठिकाणी जर क्लोज असेल, बंद असेल, अशा केसमध्ये तुम्ही चेक घेऊ शकता सुट्टीच्या दिवशी. मात्र दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी चेक रिटर्न घेऊन DD तुम्हाला कॉलेजला सबमिट करावा लागेल. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ओके, ऑल रिमेनिंग इन्स्ट्रक्शन आर ॲज मेन्शन इन द नोटीस नंबर 3 विल बी सेम. म्हणजे नोटीस नंबर 3 मध्ये जे काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला सूचना दिलेल्या होत्या सिटी सेलनं त्या सेम नोटीस नंबर 8 साठी त्या ठिकाणी लागू असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो,
ज्याही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, रजिस्ट्रेशन बाकी होतं, अशा विद्यार्थ्यांना एक परत संधी त्या ठिकाणी सिटी सेलनं दिलेली आहे. सर्व आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी 95 29 29 70 16 या नंबरवर संपर्क साधायचा आहे. थँक्यू.